नमस्कार, आप देख रहे हैं भारत नेशन। मैं हूं आपके साथ नेहा फातिमा। धुले तालुका के कुसुम्बा में आदर्श हाई स्कूल और जूनियर कॉलेज फर्जी दस्तावेज बनाकर प्रशासन को गुमराह कर रहा है। साथ ही संबंधित शैक्षणिक संस्थान के कर्मचारियों और शिक्षकों पर फर्जी पत्राचार के आधार पर शिक्षकों को परेशान किया जा रहा है। इस तरह का आरोप लगाकर शिक्षकों ने धुले कलेक्टर जितेंद्र पापलकर को एक लिखित बयान सौंपा। फर्जी वरिष्ठता सूची तैयार करने वाले चौधरी दंपत्ति के खिलाफ कार्रवाई की मांग की। इसमें आरोप लगाया गया कि शोभा रविंद्र चौधरी, उनके पति रविंद्र महादू चौधरी, सुरेश महादू चौधरी मिलकर लगातार गलत दस्तावेज बनाते हैं और प्रशासन के साथ पत्राचार करके गुमराह करते हैं। ऐसा आरोप शिक्षकों ने लगाया है। बोला। मी प्रदीप पुंडलिक परदेशी, आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्राचार्य। आता ही जी महिला आहे, महिला आयोगकडे तक्रार करत असते, कुठेही खोट्या नाटके करत असतात। असंच मलाही मार्च महिन्यामध्ये हिने अँटी करप्शनविषयी माझ्याविषयी तक्रार करून मला लाचलुचपत प्रतिबंधक म्हणून माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे। कारण की आम्ही मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आम्ही सगळे शिक्षक एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही वर्गणी गोळा करत असतो आणि ते मुलांसाठी तो खर्च करत असतो। पण ही बाई अशी आहे की बाई प्रत्येक शिक्षकाला धाकामध्ये ठेवते आणि म्हणते की नाही मी बघून घेईल, मी महिला आहे, आणि महिला आयोगाचं धाक आम्हाला दाखवत असते आणि खोटे आरोप आमच्यावर लावत असते आणि सांगते की मला तुम्ही वाईट नजरेने पाहता, असे ते आमच्यावर खोटे आरोप करते। तर आजचा विषय असा आहे की आम्ही तिच्याविषयी निवेदन द्यायला आलेलो आहे की ते आमच्यावरती खोटा आरोप करते आणि सगळ्या शिक्षकांवर दहशत निर्माण करते ती। तर दहशत निर्माणाचं करायला नाही पाहिजे आणि ती स्वतः खोटी आहे। म्हणून आम्ही सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांकडे आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा तसेच श्रीमती NNC कॉलेज महाविद्यालयाचे सगळे प्राध्यापक वर्ग, प्राध्यापिका वर्ग, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी सगळे या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि त्या कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केली आहे की या महिलावर तुम्ही हिच्यावर खरंच ही खोटे आरोप शिक्षकांवर लावते तर हिचं तुम्ही चौकशी केली पाहिजे अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो। महिला कुठे आहे? तुमच्याकडेच कर्मचारी? आमच्या इथं जे उपशिक्षिका म्हणून जे आहे